भक्ती आणि शक्तीचा महापूर म्हणजे कुडनूर, अशी कुडनूरची सर्वदूर ओळख आहे. आणि याच कुडनूरचे भाविक भक्त गेल्या अनेक वर्षांपासून चिंचणी मायक्काला जात आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी चिंचणी मायक्काला निघण्यापूर्वी हे कुडनूरमध्ये जे मायक्काचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये देवीची पूजा अर्चा करतात. त्या ठिकाणी ढोल कैताळाचा गजर करतात, देवीला नारळ फोडतात, नैवेद्य दाखवतात आणि अगदी वाजत गाजत चांग भलच्या गजरामध्ये बैलगाड्यांच्या माध्यमातून ते चिंचणी मायक्काला जात असतात. बैलगाडीतून जेव्हा ते जात असतात त्यावेळेस बैलांच्या गळ्यातील चाळ आणि त्या चाळातल्या घुंगरांचा आवाज आणि सोबत असलेला कारंड्या लाडीचा जय जयकार यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते अगदी भक्तिमय होऊन जातं. उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरामध्ये ते चिंचणी मायक्काला जात असतात. गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या साली देखील चिंचणी मायक्काला कुडनूरचे ग्रामस्थ निघालेले आहेत. पाहुयात कुडनूर ग्रामस्थांच्या या भक्तीवरती एक विशेष वृत्तांत. बांधवांनो, हा चांग भलचा गजर करत आणि कारंड्या लाडीच्या नावानं चांग भलं म्हणत कुडनूरचे तमाम ग्रामस्थ चिंचणी मायक्काला निघालेले आहेत. ते दरवर्षीच चिंचणी मायक्काला जात असतात. शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि नेमकी ही परंपरा काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर अरुण पाटील आहेत, जे कुडनूरचे पाटील आहेत आणि ते यावर्षी चिंचणी मायक्काला निघालेले आहेत. काय त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पाटील साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्ही चिंचणी मायक्काला निघाले? प्रत्येक वर्षाप्रमाणे गावातील आमच्या ग्रामस्थ सगळे एक जण एकत्रित जातात. सर्वजण एकत्र जाऊन एकत्र मिळतात. देवाचं जे काय आहे कलियुगापासून जे चालत आहे ते परंपरा कायमस्वरूपी राबवतात. आणि बैलही आम्ही सजवलेले आहेत, घरचे बैल आहेत. चाललोय आम्ही सध्या, वाडवडिलांची पण जातात, आम्ही पण चाललोय. बाकी सगळे गावकरी मंडळी आहेत, त्यांचे पण मनोगत आहे का. साधारणपणे किती बैलगाड्या आहेत? साधारणपणे 20 गाड्या बैलगाड्या आहेत जवळ. अरे वा, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. 20 भर बैलगाड्या म्हणजे कुडनूर हे बैलगाड्यांचं गाव म्हणून ओळखलं जाते. प्रतिष्ठित गाव, बैलगाड्यांचं प्रतिष्ठित. आणि काय मग तुम्ही 4 चाकीला पसंती देण्याऐवजी बैलगाडीला का मध्ये मजा नाही? बैलगाडीची मजा आहे ती 4 चाकीला मजा नाही. ऐकलं असेल आपण, बैलगाडीमध्ये जी मजा आहे ती 4 चाकीमध्ये मजा नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे.